नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे। आज आपण आपल्या भारतीय संस्कृती अतिशय पवित्र आणि महत्त्वाचा अशा वटपौर्णिमा या सणाबद्दल जाणून घेणार आहोत। वटपौर्णिमा हा सण केवळ एक परंपरा नाही, तर तो प्रेम, विश्वास, संपूर्ण आणि कुटुंबाच्या सुखासाठी केलेला प्रार्थनाचा दिवस आहे। या दिवशी विवाहित महिला आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी, उत्तम आरोग्य आणि सुखी संसारासाठी वडाच्या झाडाची पूजा करतात। आपल्या संस्कृती वडाचे झाड हे दीर्घ आयुष्य, धैर्य आणि अखंड जीवनाचे प्रतीक मानले जाते। म्हणूनच या दिवशी वडाच्या झाडाभोवती दोरा गुंडाळून महिलांनी मनापासून पूजा करण्याची परंपरा आहे। वटपौर्णिमेच्या मागे सावित्री आणि सत्यवान यांची प्रेरणादायी कथा आहे। सावित्रीने आपल्या धैर्य, बुद्धिमान आणि अविचल निष्ठेच्या बळावर आपल्या पतीचे प्राण परत मिळवले। ही कथा आपल्या संकटातही हार न मानण्याची आणि नात्यावर विश्वास ठेवण्याची शिकवण देते। आजच्या काळात या सणाचा अर्थ म्हणजे फक्त उपवास किंवा पूजा इतकाच नाही, पती-पत्नीने एकमेकांचा आदर करणे, सुख आणि दुःखात साथ देणे, एकमेकांना समजून घेणे आणि प्रेमाने संसार पुढे नेणे हाच या सणाचा खरा संदेश आहे। प्रत्येक पत्नी आपल्या कुटुंबासाठी खूप मेहनत घेते। घराची जबाबदारी, मुलांची काळजी, नातेसंबंध जपणे आणि सर्वांना आनंदी ठेवण्याचा ती प्रयत्न करत असते। तिच्या या प्रेमाचा आणि आदर प्रत्येकाने केला पाहिजे। त्याचप्रमाणे प्रत्येक पतीनेही आपल्या पत्नीचा सन्मान करावा, त्याच्या भावनांची कदर करावी आणि प्रत्येक परिस्थितीत तिच्या पाठीशी उभे राहावे। संसार दोघांचा प्रेम आणि विश्वास आणि सहकार्यावर टिकून राहतो। मित्रांनो, वटपौर्णिमा आपल्याला शिकवते की नात्यामध्ये प्रेम असले, विश्वास असले आणि आदर असला तर कोणतेही संकट मोठे नसते। या पवित्र दिवशी सर्व विवाहित महिलांना मनपूर्वक शुभेच्छा। आपल्या सर्वांच्या आयुष्यात सुख आणि समृद्धी, आरोग्य आणि आनंदी नांदो हीच ईश्वराकडून प्रार्थना। आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि नातेवाईकांना शेअर करा आणि अशा माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल नक्की दाबा। धन्यवाद। पुन्हा भेटूया एक नवीन आणि सुंदर व्हिडिओमध्ये। नमस्कार। आणि कसा वाटला नक्की सांगा। असल्या व्हिडिओसाठी आम्ही खूप मेहनत करतो, खूप मेहनत आणि कष्ट करतो। तर प्लीज व्हिडिओला खूप खूप सपोर्ट करा। आणि माझी पूजा वगैरे झाली तर मग अशी मी घरी येताना व्हिडिओ शूट केला।
तर असं काही थोडे व्हिडिओ शूट करून घेतले, काही छान छान फोटो काढून घेतले. आणि नक्की सांगा माझा लाँग व्हिडिओ सगळ्यांना कसा वाटला. सगळ्यांनी भरभरून सपोर्ट करा माझ्या लाँग व्हिडिओला. खूप मला मेहनत आणि कष्ट करावं लागते. घरामध्ये सगळी काम वगैरे सगळे म्हणजे राहून जातात ह्या व्हिडिओ बनवताना. तर व्हिडिओ म्हणजे बनवायची एवढी काय सोपी गोष्ट नाही आहे. तर सगळ्यांनी भरभरून सगळ्यांनी सपोर्ट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. असे मग फोटो पण काढून घेतले छान छान. आणि हे सगळं माझे व्हिडिओ फोटो माझ्या छोट्या मुलीनी काढली आहे. माझी छोटी मुलगी त्रिशा. आणि तिला खूप रडायला येत होतं आणि बोलत होती, बस मम्मी बस. आणि तिला बोलत होती, काढ लास्ट एक लास्ट फोटो काढ, एक लास्ट व्हिडिओ काढ. ही आहे माझी छोटी मुलगी. आणि हीच माझे फोटो वगैरे व्हिडिओ शूट फोटो वगैरे काढत होती. आणि माझ्यासोबत माझी बहीण असायची छोटी, माझी बहीण दीपाली. तर ती ह्या वर्षी नाही आहे माझ्यासोबत. म्हणजे दरवर्षी आम्ही सोबत असतो. तर तिला प्रॉब्लेम आलं होतं, तिला पिरियड्स आले होते, 3 दिवस झाले होते. म्हणून 3 दिवस झाले म्हणून ती